विदर्भ न्यूजची विशेष बातमी। कारंजा शहर पोलिसांच्या 5 कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल। श्री गणेश विसर्जनादरम्यान अमानुष मारहाण केल्याचा आरोप। कारंजा शहर पोलिसांमधील हा दुसरा प्रकार। कारंजा शहर पोलिसांची अजब दंडुकेशाही। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा शहरामध्ये दिनांक 9 ऑगस्ट रोजी विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अंदाजे 10 ते 11 वाजताच्या दरम्यान अमोल सुरेश गढवाले याला कारंजा शहर पोलिसांमधील एक पोलीस अधिकारी व 4 कर्मचारी यांनी अमानुषपणे मारहाण केल्यामुळे सुरेश कृष्णराव गढवाले यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। प्राप्त माहितीनुसार सुरेश कृष्णराव गढवाले राहणार कारंजा लाड यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे आपला तक्रार अर्ज दाखल केला। त्यामध्ये आपला मुलगा अमोल सुरेश गढवाले अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा राहणार कारंजा लाड हा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये फिरत असताना त्याला बंटी गाडगे नामक मित्रासोबत कारंजा शहर पोलीस स्टेशनचे एक अधिकारी वाद घालीत असताना दिसले। या वादामध्ये अधिकारी त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत असल्यामुळे माझ्या मुलाने या घटनेबद्दल मध्यस्थी करून अधिकाऱ्यांना काय झाले असे विचारले असता अधिकाऱ्याने काहीही विचार न करता आपल्या मुलाच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करून त्याला कॉलर पकडून खाली जमिनीवर लोटून दिले व त्यानंतर इतर 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने अमानुषपणे मारहाण केली। या मारहाणीमुळे आपल्या मुलाला जबर मानसिक धक्का बसलेला आहे। शारीरिक इजा सुद्धा झाली। त्यानंतर मंडळातील सदस्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावून आपल्या मुलाला दवाखान्यामध्ये दाखल केले। घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय असून या घटनेमध्ये लिप्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी असा मजकूर या तक्रारीमध्ये लिहिण्यात आलेला आहे। या गैर अर्जदारांमध्ये कारंजा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रशांत जाधव, फिरोज पठाण, चरण चव्हाण, रोहन उर्फ रोशन तायडे व अनिल राठोड इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मागील महिन्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना याच 5 व्यक्तींच्या बाबतीत घडली होती। त्यावेळी अर्जदाराने दिलेल्या अर्जावरून आपल्याला बायपास येथे जबर मारहाण केल्याचा आरोप कारंजा पोलिसांवरती ठेवण्यात आला होता, परंतु ते प्रकरण एनकेनं दडपविण्यात कारंजा पोलीस यशस्वी ठरले होते। मात्र या प्रकरणाची पुनरावृत्ती पुनश्च गणपती उत्सवाच्या दरम्यान श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बघायला मिळाली। कारंजा पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। कारंजा पोलिसांच्या या 2 घटनांमुळे शहरातील जनतेमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। त्यामुळे आता या गैर अर्जदार पोलीस कर्मचाऱ्यांवरती कार्यवाही होणार का? कारण भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षाला मारहाण होणे या बाबतीत कारंजा शहराचे भाजपाचे आमदार काय पावले उचलतात याकडे कारंजा शहरच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। बायपास रोडवर झालेल्या हॉटेलमधील पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीची सर्वप्रथम बातमी विदर्भ न्यूजने प्रसारित केली होती। आता यानंतर तरी कारंजा शहर पोलिसांचे सोबतच अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून ख्यातीप्राप्त असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी उपरोक्त कर्मचाऱ्यांवरती कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून करण्यात येत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।